हा, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. ते आपण जो काल जो प्रॉब्लेम घेतला होता, तर प्रॉब्लेमला पाठीमागचे आन्सर येत नव्हते. तर असं लक्षात आलं की इथं ह्या प्रॉब्लेममध्ये मायनस पासून काय आहे, प्लस आहे, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. तर आपण जे कॅल्क्युलेशन केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण काय केलं पहा स्टुडंट्स, इथं जे मायनस होतं ना ते प्लस केलं. इथं जसं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, तर हे ए स्क्वेअरचं आपण काढलेलं होतं, बी स्क्वेअरचं आपण काढलेलं होतं, दोघांच्यामध्ये फक्त प्लस केलेला आहे आणि प्लस करून त्यांची ॲडिशन केली. पहा हे मायनस 1 प्लस 4 मायनस ए, हे मायनस 2 प्लस 2a प्लस ab, हे 1 मायनस 2 आणि मायनस b, परत 2 मायनस a आणि प्लस b स्क्वेअर घेतलेला आहे. आता आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे की आपल्याला दिलेल्या पाठीमागे a प्लस b चा स्क्वेअर इक्वल टू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर हे आपल्याला करायचं आहे. तर a स्क्वेअर a प्लस b चा स्क्वेअर इक्वल टू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर करायचं आहे. आता a प्लस b चा स्क्वेअरचं हे आपण पाठीमागे काढलेलंच आहे, ठीक आहे. आपण कुठं काढलेलं पाठीमागे इथं काढलेलंच आहे का बघितलं. a प्लस b चा इक्वेशन 1 मध्ये आहे, इथं लिहायचं आहे आणि हे इथं काढलेलं आहे, इथं लिहायचं आहे. या दोघांची तुम्हाला काय करायची आहे, तुलना करायची आहे. 5 आता इथं काय झालं पहा, मायनस 2 इथं लिहिलं, इकडचा मायनस काढला, प्लस हे झाला, इथं हे 3 लिहिला, हा जो प्लस 5 आहे इथं मायनस 5 झाला. अशा पद्धतीने मायनस a इक्वल टू मायनस 2 झाला, दोन्ही बाजूस मायनस काढलेला आहे, तर a इक्वल टू 2 आलेला आहे. तशाच पद्धतीने इकडचा टर्म भेटला आपण मायनस 2 मायनस 2b इक्वल टू हे दोन मधून जर एक गेला तर मायनस a राहतो, मायनस 1 राहतो आणि मायनस b राहतो. आता काय करायचं स्टुडंट्स, इकडचा जो मायनस 2 आहे ना पुढे येऊन चला, प्लस 2 झालेला आहे, मायनस 2b आणि इकडचा जो मायनस काढलाय आपण मायनस 2b मधून एक b गेला तर मायनस 1b राहतो, इक्वल टू 1 आहे. इकडचा b इक्वल टू किती आहे, हे मायनस 1 आहे. अशा पद्धतीने आपण हीची किंमत आणि हीची किंमत इथं लिहिली आहे, ठीक आहे. तर तुम्ही ते फटाफट गोष्ट करून घ्या ते प्रॉब्लेम त्याचा. आपण लगेच दुसरा प्रॉब्लेम घेऊया. b आहे, किती आहे, x इक्वल टू b आहे. आता e ची किंमत किती पहा, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ e, 1 मायनस 2 मायनस 1 आहे. आणि या ठिकाणी कोणती मॅट्रिक्स आहे स्टुडंट्स, कोणती मॅट्रिक्स आहे, मॅट्रिक्स x घ्या, आहे का नाही, किती घ्या, मॅट्रिक्स x घ्यायचं. थोडी वेळ बंद करू दे. काय माहिती नाही पोरींनो, ही माहिती नाही, x माहिती नाही आणि पुढे b दिले तुम्हाला, b किती पहा, मायनस 3 आणि इथे किती आहे, मायनस 3 आणि मायनस 1 आहे. आता असं मी इथं मॅट्रिक्स घ्यायला पाहिजे की पहिल्या रोनी आता पहिला कॉलमला गेला तर काय होतं, पहिला टर्म येतो, आहे का नाही. पहिल्या रोनी पहिला कॉलमला गुणला तर काय करेल, एक टर्म येतो. दुसऱ्या रोनी त्याच कॉलमला दुसरा टर्म येतो, नाही का, वर एक टर्म येतो, खाली एक टर्म येत असतो. आता आपण काय करूया, या ठिकाणी मी काय घेतो स्टुडंट्स, तर आपण जर काय घेतलं इथं x च्या ठिकाणी आपण इथं a आणि b घेतले, काय घेतलं आपण, a आणि b. ह्याचा ऑर्डर किती आहे, ह्याचा ऑर्डर आहे 2 × 2 आणि ह्याचा ऑर्डर किती आहे, 2 रो आहे आणि 2 × 1 एक काय आहे, कॉलम आहे. तर इकडचा m आणि इकडचा n दोघांचं सारखं आहे, आहे का नाही. तेव्हा याचं काय करता येतो, गुणाकार करता येतो. चला आपण काय करूया, पहिल्या रोनी पहिल्या कॉलमला गुणा, काय बघा, 1 नी याला गुणाकार करा, किती येतो रे, पहिला रो आहे ना, पहिल्या रोनी पहिल्याच कॉलमला गुणायचं, आहे का नाही. म्हणजे पहिल्या टर्मनी ह्याला गुणा, तर काय झालं रे, a मायनस 2 नी ला गुणा b ला गुणा, किती झालं रे, मायनस किती झाला
2b झालं. म्हणजे पहिल्या रोनी पहिल्या कॉलमला गुणायचं, पहिल्या टर्मनी पहिल्या टर्मला, दुसऱ्या टर्मनी दुसऱ्या टर्मला गुणायचं. त्यानंतर -2 into a म्हणजे काय झालं रे, -2a झालं. 1 into b म्हणजे काय झालं, a plus b झालं. a इक्वल टू किती आहे इथं, -3 आणि किती आहे, -1 आहे. मग आता आपल्याला काय करता येतं, आता इकडचा आणि इकडचा हे दोन तुलना करायची असते. तुलना कशी येते रे, a - 2b a इक्वल टू किती आहे, -3 आहे. आणि इथं काय झालं, -2a प्लस b a इक्वल टू किती आहे, -1 आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय करता येईल, या दोघांपैकी एकाला आपल्याला कापायचं आहे. इथं 2 जर घेतला आपण, ॲडिशन केली तर काय होईल मग, की b हे कॅन्सल होईल. म्हणून मी काय करतो इथं, आता ह्याला इक्वेशन 1 म्हणा, ह्याला इक्वेशन 2 म्हणा. इकडे इक्वेशन 2 ला कशाने गुणार आहे, 2 ने गुणार. मल्टिप्लाय इक्वेशन सेकंड बाय 2 है का नाही, वी गेट. चला ह्याला आपण काय करूया, ह्याला आपण कशाने गुणाकार करूया, परिणो 2 ने. किती झालं, -4a प्लस 2b इक्वल टू किती आहे, -2 ना, पण 2 ने मल्टिप्लाय, 2 2 4 a 2b आणि मायनस, त्याला काय म्हणायचं, इक्वेशन 3 असं आपण त्याला म्हणायचं. मग पहा आता इक्वेशन इथं मायनस आहे बघा, हे मायनस आहे. आता इक्वेशन 1 मध्ये -2b आहे, इक्वेशन 3 मध्ये +2b आहे. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 ची आपण काय करूया, बेरीज करूया. आणि इक्वेशन कोणतं आहे, इक्वेशन फर्स्ट आणि काय आहे, थर्ड वी गेट. चला आपण काय करायचं, a - 2b इक्वल टू किती आहे, -3 आहे. इथे किती आहे, -4a प्लस किती आहे, 2b इक्वल टू किती आहे, -2 आहे. तर आता आपण ॲडिशन करूया. म्हणजे -2b आणि +2b हे कॅन्सल झाले आणि हे 4a मधून किती गेला, 1a गेला. तर मायनस किती झाला, 3a राहिला. आणि हे मायनस ची बेरीज करायची, चिन्ह तेच ठेवायचं. दोन्ही बाजूचं मायनस गेलेलं आहे. तर a ची किंमत किती आली, a ची किंमत आली किती रे, 5/3 आली. a ची किंमत किती आली, 5/3 आली. आता मी काय करणार आहे, हीच किंमत a इक्वल टू 5/3 कोण ठेवणार आहे, इक्वेशन 1 म्हणा किंवा इक्वेशन 2 म्हणा, कुठे ठेवावे अडचण नाही. put a is equal to 5/3 in equation 1 we get. चला इक्वेशन 1 मध्ये ठेवूया a ची किंमत किती आहे, तो इथं 5/3 आहे. 5/3 मायनस किती आहे, 2b आहे. a इक्वल टू किती आहे, -3 आहे. आता हे मायनस किती आहे, इथं आपल्याकडे 2b आहे बरोबर -3 आहे. तर 5/3 प्लस आहे, पुढे जाऊन काय होतं, हे -5/3 होतं. -2b इक्वल टू इथं एलसीएम किती आले, एलसीएम आले 3. 3 ने ह्याला गुणलं पाहिजे, 3 ने ह्याला गुणलं पाहिजे. तर किती होणार, लसावी काढा ना, 3 3 चा किती, -5 आणि किती आहे, मायनस किती आहे, 5 आहे. मग -2b is equal to -9 आणि -5 किती होतं रे, -14 बाय किती होतं, 3 होतं. हे दोन्ही मार्क्स मायनस काढून टाका. तर काय होतं, हे b इक्वल टू 14/3/2 असं झालं. हे मायनस दिले, मायनस दिले. तर हे 2 × 2 आणि 2 7 × 14. b इक्वल टू झालं 7/3. आपल्याला b ची किंमत 7/3 आली आणि e ची किंमत किती आली, 5/3 आली. म्हणून तुम्हाला
मॅट्रिक्स एक्स भेटली तुम्हाला, काय भेटली ती ए बी एक्स इज इक्वल टू व्हॉट इज ए इज 5/3, इथे किती आहे 7/3 सह एक्स मॅट्रिक्स आपल्याला काय झाले प्राप्त झाले. सर्व समजलं नाही? ओके, आता शांततेने करत चला. आणि हे -2 आहे. तुम्हाला a ची किंमत काढायची आहे. त्यांनी हे इक्वेशन दिलं मला a² ka - 2 आहे. पहिले तुम्ही काय करा स्टुडंट्स, a² काढा. a² म्हणजे काय रे, a * a होतो. ओके, बघा हे 3 - 2 आणि 4 आणि किती आहे -2 आहे. इथं 3 - 2 आणि 4 आणि किती आहे -2 आहे. मग आता आपल्याला काय करायला लागेल, रो टू कॉलम, ह्या रोनी ह्या कॉलमला मल्टिप्लाय करायचं आहे. पहिल्या रोनी पहिला कॉलम 3 * 3 म्हणजे काय झालं रे 9 झाला. -2 * 4 म्हणजे काय झालं -8 झाला. आता हे 3 * 6 म्हणजे काय झालं -6 झालं. मायनस इंटू मायनस काय झालं हे +4 झालं. ठीक आहे. आता यांनी दुसऱ्या रोनी पहिल्या कॉलम 4 * 3 म्हणजे किती आहे 12 आहे. -2 * 4 म्हणजे किती आहे -8 आहे. त्यानंतर 4 * 2 म्हणजे किती -8 आहे. मायनस इंटू मायनस काय झालं रे हे प्लस किती झालेलं आहे 4 झालेलं आहे. दिस इज इक्वल टू 9 मधून 8 गेला किती राहिला रे 1 राहिला. त्यानंतर 6 मधून किती गेला 4 गेला किती राहिला रे 2 राहिला. ओके, आता 12 मधून 8 गेला किती राहिला रे 4 राहिला. -8 मधून 4 गेला किती राहिला रे -4 राहिला. व्हॉट इज दिस इज a² आहे. हा काय आहे स्टुडंट्स a² आहे. मला एक सांगा तुम्ही इथं किती आहे a² आहे. a² किती रे ka - 2i आहे. a² म्हणजे हा किती आहे 1 - 2 आहे आणि 4 आणि किती आहे -4 आहे. दिस इज इक्वल टू k. a ची किंमत किती आहे 3 -2 4 आणि किती आहे -2 आहे. -2 आणि i ची किंमत किती आहे 1 0 0 1 घ्यायचं असतं. आता तुम्हाला काय करायचे आहे स्टुडंट्स, या k ने त्याला मल्टिप्लाय करायचं आहे. हे जसं आहे तसं ठेवा. k ने ह्याला मल्टिप्लाय करा. काय होतो k * 3 3k, k * -2 -2k, k * 4 4k, k * -2 -2k. आता काय करा या 2 ने ह्याला मल्टिप्लाय करा. 2 * 1 2 2 * 0 0 2 * 0 0 2 * 1 हे 2 झालं. ठीक आहे. आता काय करा तुम्ही हे 1 हे -2 4 आणि -4 जसं आहे तसं लिहा. आता इथं सबट्रॅक्शन करा. पहिल्यातून पहिला दुसऱ्यातून दुसरा असं का होईल हे 3k - 2 -2k - 0 4k - 0 -2k - 2 असं आपण काय केलेलं आहे सबट्रॅक्शन केलेलं आहे. आता हे दोन मॅट्रिक्स इक्वल झाल्यामुळे करस्पॉन्डिंग एलिमेंट्स इक्वल असतात. इकडचा बरोबर तिकडचा घ्यायचा असतो. किती येतं 1 इज इक्वल टू 3k - 2 आहे. आहे की नाही. आता आपल्याला काय करायचे मायनस कडे घेऊन टाका. 1 + 2 इज इक्वल टू किती आहे 3k झाला. 3 * 1 3 तेव्हा 3 इज इक्वल टू किती आहे 3k आहे. 3 * 1 3 गेला म्हणजे 1 इज इक्वल टू काय झालं हे k झालं. तर k ची किंमत किती आहे इथं 1 आहे. कोणतेही एक टर्म घेऊन तुलना केली आपण उत्तर येतं. आपला उद्देशच काय आहे k ची किंमत काढणे आहे. तर आपण ते काढलेलं आहे. ओके, आलं सर्वांच्या लक्षात सर्वांच्या आलं का? यस. ओके, x आहे 3 आहे 2 आहे 5 आहे नाही का. इथं किती आहे
कॉलमचा पहिला टर्म हे पहा. मी काय करणार आहे बघा इथं. पहिला रो पहिला कॉलम पहिला टर्म होतो आहे की नाही. दुसरा रो पहिला कॉलम दुसरा टर्म होतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला किंमत काढायची आहे. कोणाची किंमत काढायची तुम्हाला? x ची किंमत काढायची आहे. आपण x ची किंमत काढूया. पुढे तर त्यांनी काय केलेलं पोरांनो 0 0 घेतलेला आहे नाही का. 0 म्हणजे तुम्हाला जशी मॅट्रिक्स आहे तसं तुम्हाला घ्यायला लागेल. पहा मी काय करतो किंवा ही कोण आहे? हा कोण आहे? रो आहे. रो नी कशाला मल्टिप्लाय करा? कॉलमला मल्टिप्लाय करा आहे का नाही. आता इथं हे तिघ जण आहेत. तुम्ही एक काम करा, हे आणि हे एकत्र घ्या. ह्याचा ऑर्डर काय सांगा पाहू. एक ह्याचा ऑर्डर किती आहे? 1 इंटू किती आहे? 3. ह्याचा ऑर्डर किती आहे सांगा मला पाहू. ह्याचा ऑर्डर किती आहे? 3 इंटू किती आहे? 1. इकडचा m इकडचा n किंवा इकडचा m इकडचा n सारखा आहे. त्याला काय करता येतो? गुणाकार करता येतो. त्या दोघांचा पहिले गुणाकार करून घ्या. म्हणजे 1x1. त्याच्यानंतर काय करा 1 - 2 3 आणि हे इथं किती आहे 1 2 3 4 5 6 3 2 5 e इक्वल टू किती आहे 0 आहे. आता हे रो टू कॉलम ठीक आहे. आता इथं आपल्याला काय करायचे स्टुडंट्स काय करायचं सांगा. ह्या रो नी ह्या कशाला मल्टिप्लाय करायचं आहे? ह्या कॉलमला मल्टिप्लाय करायचं आहे. करा बरं पाहू. 1 इंटू 1 काय झालं रे 1 झालं आहे का नाही. आणि x इंटू काय झालं -2 झालं. 1 इंटू 3 म्हणजे काय झालं हे 3 झालं नाही का. आणि इथं किती आहे आता 1 2 3 4 5 6 3 2 5 e इक्वल टू किती आहे इथं आता 0 आहे. या सर्वांची ॲडिशन केली पाहिजे नाही का. काय केली पाहिजे? ॲडिशन कसं करता येईल पोरांनो. 3 आणि हे 1 म्हणजे काय झालं 4 4 मायनस झालं रे 2x झालं. इथे किती आहे 1 2 3 4 5 6 3 2 5 e इक्वल टू झालं पोरांनो 0 झालं. हे सर्व मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. मग इकडचा टर्म इकडे येऊन चला. हा मॅट्रिक्स इकडे येऊन चला. काय झालं रे काय बघा किती आहे 4 - 2x e इक्वल टू हा इकडे येऊन गेला. काय होतं रे 0 भागिले हे मॅट्रिक्स बरोबर काय होतो. हा जो काही मॅट्रिक्स आहे तो काय होतो रे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे ना, तो डिव्हिजन मध्ये येतो. 1 2 3 4 5 6 3 2 5 तर 0/this म्हणजे काय होतं रे 0 होतं. 4 - 2x इक्वल टू काय झालं 0 झाला. आता इथं किती आहे हे एकच टर्म आहे. मध्ये 4 - 2x हा एकच टर्म आहे आणि पुढे एकच आहे. म्हणजे काय करा हे बघा 4 - 2x इक्वल टू 0 करा आणि हा जो 4 आहे ना पुढे घेऊन चला -2x इक्वल टू काय झाला -4 झाला. दोन्ही मायनस गेले x इक्वल टू 4/2 झाला. x ची किंमत किती आली हे 2 आली. ओके. अशा पद्धतीने तुम्हाला x ची किंमत काय झालेली आहे प्राप्त झालेली आहे. ओके लिहा केला स्टुडंट्स. हे 20 प्रॉब्लेम आहे ना. आपण थोडं वेगळ्या पद्धतीने सायमल्टेनियस इक्वेशनच्या पद्धतीने केला तर तो पाठीमागचा आन्सर चुकीचे यायला लागलेला आहे. आपण हे मांडलं तर आपण काय करा सरळचा गुणाकार करून घ्या. मी काय केलं फक्त 1 इंटू 1 केला. 2 इंटू -2 -4 केला. 3 इंटू 3 काय केला 9. त्याच्यानंतर 4 इंटू 1 4 5 इंटू 2
तिसऱ्या रोनी तोच कॉलम तिसरा 3 into 1 3 2 into -2 -4 5 into 3 50 असं केलं. या सर्वांचे काही ॲडिशन केलं. 9 मधून हे काही 4 गेलं तर 5 राहिलं. 5 + 1 म्हणजे 6 झालं. 18 तून काही 10 गेलं तर 8 राहिलं. 8 आणि 4 12 झालं. 15 तून 4 गेलं 11 राहिलं. 11 आणि 3 म्हणजे 14. अशा पद्धतीने पुन्हा एकदा हे आहे निघायला म्हणतो 1 into 6 6 x into 12 12x 1 into 14 14 equal to 0. 14 plus 6 म्हणजे 20 झालं. 20 plus 12x is equal to 0 आहे. हा 20 पुढे येऊन गेला मायनस झाला. हा 12 काढलेला आहे. 4 3 जा 12 4 5 जा 20 म्हणजे 5/3 असा आन्सर पाठीमागे दिलेला आहे. म्हणून ह्या पद्धतीने करा तुम्ही तो प्रॉब्लेम. मागचा आपण डायरेक्टली ह्याला डिवाइड केला होता तो 0 गेला होता. आन्सर आलं मात्र ते आन्सर पाठीमागचं हे करायचं आपलं आन्सर मॅच होतं. म्हणून ह्या पद्धतीने करा. ठीक आहे. तर हे तुमचं आन्सर आहे. आता या मॅट्रिक्स आणि या मॅट्रिक्सचं मी काय करतो पहिल्या फक्त मी ह्या 4 ने ह्याला मल्टिप्लाय करा ना त्या मॅट्रिक्सला. नंतर काय करा सबट्रॅक्शन करा. नाही का मग मी हे पहिलं जे मॅट्रिक्स आहे ते मॅट्रिक्स सुरुवातीला डायरेक्टली 4 ने मल्टिप्लाय करा. स्टुडंट्स काय करा एरियाला मल्टिप्लाय किती झालं रे हे झालं 4 झालं ना. 4 4 आणि हे 3 into 4 म्हणजे काय झालं 12. 4 कसं तिथं 8 येईल ना तिथं कुठं रे 4 into 2 म्हणजे किती 8 येईल. 4 into 1 म्हणजे 4 येईल. 4 into 0 म्हणजे 0 येईल. 4 into 2 म्हणजे 8 येईल मायनस हे 3 -3 4 2 1 1 असं येते नाही का. हे ब्रॅकेट क्लोज आहे. नंतर हे काय हे 2 -1 1 आहे. x हे x आणि y आहे. चला आता या दोन मॅट्रिक्सची काय करू आपण वजाबाकी करूया. आणि हे एक मॅट्रिक्स तयार होते नाही का. 8 मधून किती गेले रे 3 डायरेक्टली करा. 8 मायनस किती रे 3 -4 मायनस मायनस प्लस 3 आणि -4 किती रे -4 आणि किती मायनस मायनस प्लस 3 हे 12 मायनस किती आहे 4. ठीक आहे. पहिल्यातून पहिला दुसऱ्यातून दुसरा तिसऱ्यातून तिसरा. आता हे काय आहे 4 -2 0 -1 8 -1 असं करा. ठीक आहे. इथं काय झालं रे 2 -1 1 दिस इज इक्वल टू काय आहे x आणि y आहे. चला आता पुढे काय करा स्टुडंट्स 8 -3 म्हणजे काय झालं 5 झालं. -1 झालं आणि काय झालं रे 8 झालं. इथे हे 2 -1 इथे हे 7 इथे हे 2 -1 1 x y is equal to किती आहे x आणि y आहे. एक काम करा ह्या पहिल्या रोनी पहिल्या कॉलमला 5 into 2 किती झालं रे 10 -1 into -1 म्हणजे काय आहे +1 8 into 1 म्हणजे काय आहे 8 असं झालं नाही का. पहिल्या रोनी पहिला कॉलम पहिला टर्म दुसऱ्या रोनी तोच कॉलम 2 into 4 -1 into -1 काय झालं +1 झालं. इथे किती आहे 7 आहे ना. व्हॉट इज दिस दिस इज 7 into 1 म्हणजे काय झालं 7 आणि दिस इज इक्वल टू काय आहे x y. आता पहा हे किती झालं 19 नाही का. इथे किती झालं झालं हे 12 इज इक्वल टू किती झालं x y x, y झालं. आणि म्हणून मग तुम्हाला x ची किंमत भेटली हे x इज इक्वल टू 19 आणि y इज इक्वल टू 12. ह्या x आणि y चे तुम्हाला किंमत प्राप्त झाली. अशा
पद्धतीने आपल्याला हे काय करावं लागेल, सॉल्व्ह करावं लागेल. ठीक आहे, समजलं का? हो. लिहा फटाफट. 4 ने ह्याला मल्टिप्लाय केलं पाहिजे सुरुवातीला. चला मी करतोय मल्टिप्लाय. 3 into 2 काय झालं, 6 झालं. 3 into 0 0 झालं. 3 into 0 0. 3 into 2 6. 3 into 2 6. 3 into 2 6 झालं. लिहू नको. मायनस आहे 4 into 1 4. 4 into 1 4. मायनस 4 into मायनस नाही ते फक्त 4 into मायनस 4. 4 into 2 8. 8 4 into 3 12 4 into 1 4 4. झालं नाही का. आणि परत इथं काय आहे, हा ब्रॅकेट पूर्णतः इथं किती आहे 1 आणि इथं किती आहे 2 आहे. आणि इथं मग x minus x minus 3 y minus 1 आणि 2 z. z आहे. ठीक आहे, z आहे ना ते. हो सर. चला आता आपण काय केलं पाहिजे, या दोघांचं सबट्रॅक्शन केलं पाहिजे स्टुडंट. सबट्रॅक्शन 6 minus 4 0 minus 4 0 minus minus plus 4 6 minus 8 6 minus 12 6 minus 4 4. इथे किती आहे 1 2 इक्वल टू इथे किती आहे x minus 3 y minus 1 आणि इथे किती आहे 2 z असं आहे. ठीक आहे, आता पुढे बघा काय झालं. 6 minus 4 म्हणजे किती आहे 2 आहे. 0 minus 4 म्हणजे किती आहे minus 4 आहे. 4 0 plus 4 म्हणजे किती आहे 4 आहे. 6 minus 2 म्हणजे किती आहे minus 6 minus 12 म्हणजे किती आहे minus 6. 6 minus 4 म्हणजे किती आहे 2 आहे की नाही. आणि इथे किती आहे 1 आणि 2. इथे किती झालं रे x minus 3 y minus 1 2z 2z आहे. ठीक आहे, आता बघा ह्या रोनी ह्या कॉलमला असे 3 टर्म येतील. 3 टर्म वगैरे 2 into 1 2 minus 4 into 2 झालं रे 8. लक्षात पहिल्या रोनी पहिला कॉलम ह्या रोनी हा कॉलम 4 into 1 4 minus 2 into minus 2 म्हणजे काय झालं रे 4 झालं. minus 6 into 1 म्हणजे minus 6 झालं. 2 into 2 म्हणजे काय झालं रे 4 झालं. this is equal to किती आहे x minus 3 y minus 1 आणि परत किती आहे 2z आहे. बरोबर. आता आपण काय करा स्टुडंट्स, काय करा हे बरोबर हेच पहिले आपण करून घेता बघा. आणखी स्टेप वाढवा ना. काय होतं रे काय होतं 2 minus 8 म्हणजे झालं रे -6 झालं. 4 minus 4 म्हणजे काय झालं 0 झालं. इथे किती आहे 6 plus 4 म्हणजे काय झालं 10 झालं आहे की नाही. इक्वल टू किती आहे x minus 3 y minus 1 2z. बरोबर आहे. आता काय करा इक्वल आहे म्हणजे करस्पॉन्डिंग एलिमेंट्स आहे हे बरोबर हे म्हणून -6 is equal to x minus 3. हे इकडे घेऊन या -6 -3 काय झालं रे +3 बरोबर काय झालं रे x झालं. -6 मधून 3 गेले तर -3 बरोबर काय झालं x. तर x ची किंमत प्राप्त झाली. ओके, आता हे 0 बरोबर किती आहे y minus इकडे घेऊन टाकाय 0 plus 1 is equal to y 1 is equal to y. तर y ची किंमत किती झाली रे 1 झालं -2. लक्ष आहे की पोरींचं बरोबर आहे बरोबर आहे. आता पहा y minus 1 is equal to किती आहे 0 आहे. 0 plus 1 y equal झालेला आहे 1 झालेला आहे. चला हे बरोबर हे म्हणजे काय
पद्धतीने हे सॉल्व्ह करायचं आहे. तुम्हाला समजलेलं आहे सुरू करा. आता इथं बघा रे 23 आहे. ए ची व्हॅल्यू तेवढी हे दिली. ए स्क्वेअर बरोबर हे दाखवा म्हणलं. हे दाखवण्यासाठी तुम्हाला 11 चं सूत्र माहिती पाहिजे. ते कोणते बघा रे स्टुडंट? सूत्र असं आहे की sin स्क्वेअर थीटा मायनस cos स्क्वेअर थीटा बघा रे इक्वल टू काय करता येईल पहा. परंतु काय करता येईल पहा. असं करता येईल. तर काय हे cos स्क्वेअर थीटा आणि हे दिसतं तुम्हाला पाहिजे. sin स्क्वेअर म्हणजे काय? sin स्क्वेअर म्हणजे काय? 1 मायनस किती आहे? cos स्क्वेअर थीटा. दिस इज इक्वल टू किती आहे? cos स्क्वेअर थीटा आणि काही 1 मायनस आणि मायनस मध्ये प्लस किती झालं? cos स्क्वेअर थीटा झालं. तर आता हे काय करता येईल आपल्याला? cos स्क्वेअर थीटा हे -1 आणि प्लस किती आहे? cos स्क्वेअर थीटा. cos स्क्वेअर म्हणजे किती आहे? 2 cos स्क्वेअर थीटा मायनस किती आहे? 1 आहे. ओके, हे सूत्र आहे आपल्याकडे. हे झालं पहिलं सूत्र. दुसरं सूत्र कसं आहे माहिती आहे का? हे सूत्र आहे cos स्क्वेअर थीटा मायनस sin स्क्वेअर थीटा इक्वल टू काय करतो तुम्हाला बघा. ह्यालाच आपण असं करा. हे दोन बाहेर ठेवा. cos स्क्वेअर म्हणजे काय झालं? cos स्क्वेअर म्हणजे काय झालं? 1 मायनस किती होतं? हे sin स्क्वेअर थीटा आणि किती आहे? परत मायनस किती आहे? 1. दोन ह्याला मल्टिप्लाय करा. 2 मायनस 2 sin स्क्वेअर थीटा मायनस 1. 2 मधून हे एक गेलं तर 1 मायनस 2 काय झालं? sin स्क्वेअर थीटा झाला. cos स्क्वेअर थीटा मायनस sin स्क्वेअर थीटा झाला. मला सांगायचं मला हेच आहे. जर तुमच्याकडे कसं असेल cos स्क्वेअर थीटा मायनस sin स्क्वेअर थीटा असेल तर तुम्हाला काय करता येईल? 2 cos थीटा काय करता येईल परंतु cos 2 थीटा काय म्हणतो? cos 2 थीटा. cos 2 थीटाचा फॉर्म्युला आहे. तर हे सुद्धा फॉर्म्युला कोणाचा आहे? cos 2 थीटा बरोबर हे cos 2 थीटा बरोबर हे cos 2 थीटा बरोबर हे आहे. cos 2 थीटा इक्वल टू cos स्क्वेअर थीटा मायनस sin स्क्वेअर थीटा आहे. त्याला आपण काय म्हणू शकता? 2 cos स्क्वेअर थीटा मायनस 1 म्हणू शकता आणि cos स्क्वेअर थीटा मायनस sin स्क्वेअर थीटा म्हणजे काय रे? 1 मायनस 2 sin स्क्वेअर थीटा म्हणू शकता किंवा cos स्क्वेअर थीटा cos 2 थीटा इक्वल टू cos स्क्वेअर थीटा मायनस किती आहे? हे किती आहे? cos 2 थीटा फॉर्म्युला आहे. आता इकडे या. पोरांना इकडे या. मेंटली इकडे या. मेंटली नॉट बॉडी. पहा आता हे सोल्युशन आहे तुमचं. आता इथं किती आहे? a स्क्वेअर बरोबर a इंटू a आहे. आता a ची किंमत किती आहे? cos अल्फा sin अल्फा मायनस sin अल्फा cos अल्फा असं आहे. आणि इथं काय करायचं? cos अल्फा sin अल्फा मायनस किती रे? sin अल्फा आणि cos अल्फा असं आहे. ओके, आता पहा इथे किती आहे? cos अल्फा आणि cos अल्फाला मल्टिप्लाय करा. तर काय झालं? cos स्क्वेअर अल्फा पहिला रो पहिला कॉलम रो ही कॉलम cos अल्फा cos स्क्वेअर अल्फा हे काय झाले? मायनस sin स्क्वेअर अल्फा. त्याच्यानंतर पुढे आता काय झालं स्टुडंट्स? पहिल्या रोनी पहिला कॉलम पहिला टर्म, पहिल्या रोनी दुसरा कॉलम cos अल्फा इंटू sin अल्फा म्हणजे sin अल्फा cos अल्फा हे निघालं म्हणा. sin अल्फा इंटू किती आहे? cos अल्फा. त्यानंतर पुढे यांनी ह्याला मल्टिप्लाय करा. दुसऱ्या रोनी ह्याला म्हणजे काय झालं? हे बी ह्याला म्हणजे काय झालं? मायनस sin अल्फा cos अल्फा हे निघाला.
आणखी एक मला सांगायचं राहून गेलं ते म्हणजे असा sin theta is equal to 2 sin theta by 2 into cos theta by 2. Sin 2 theta is equal to 2 sin theta into cos theta असे सूत्र आहे आपल्याकडे. ओके, तर आता मी काय करणार आहे स्टुडंट्स, cos स्क्वेअर अल्फा sin स्क्वेअर अल्फा is equal to cos 2 अल्फा सूत्र. हे एक म्हणजे 2 हे 2 sin अल्फा cos अल्फा है काय, x अधिक x 2x साक्षी अधिक साक्षी 2 साक्षी sin अल्फा sin अल्फा sin अल्फा cos अल्फा बोला sin अल्फा cos अल्फा 2 sin अल्फा cos अल्फा. हे मायनस हा टर्म म्हणजे डायरेक्ट -2 sin अल्फा cos अल्फा. ह्याला पहिलं घ्या, ह्याला नंतर घ्या. तर काय झालं रे, cos स्क्वेअर अल्फा मायनस sin स्क्वेअर अल्फा म्हणजे काय आहे, cos 2 अल्फा आहे. आता इथे पहा, हे तर झालंच की cos 2 अल्फा झाला, 2 sin थीटा into cos थीटा म्हणजे sin थीटा म्हणून sin 2 अल्फा हे मायनस sin 2 अल्फा आणि इथे किती आहे cos 2 अल्फा. ते सूत्र माहिती पाहिजे तेव्हा तुम्हाला हे प्राप्त